यानंतरची एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणामध्ये एसआयटी आता गठीत करण्यात आल्याचं समजतंय। पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांच्या अध्यक्षतेखालील एसआयटी या प्रकरणाचा तपास करणार आहे। या एसआयटीमध्ये एकूण 7 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचं समजतंय। सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम, पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी मदने, यशवंत चव्हाण, महेश मोहिते, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांचा या एसआयटीमध्ये समावेश करण्यात आल्याची माहिती मिळतेय। या प्रकरणामध्ये आता एसआयटी गठीत करण्यात आलेली आहे आणि आताच्या घडीची ही महत्त्वाची मोठी बातमी। पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी या सगळ्या प्रकरणाचा तपास करणार आहे। या एसआयटीमध्ये एकूण 7 अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत, जे पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांना या तपासामध्ये मदत करतील। आज याच अनुषंगाने अंजली दमानिया आणि डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती आणि एक विशेष एसआयटी गठीत केली जावी या प्रकरणामध्ये अशी मागणी केलेली होती आणि मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भातले निर्देश आता दिल्याचं समजतंय। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। चेतन, काय नेमकी अपडेट आहे या सगळ्या संदर्भातली? निश्चितच एकंदरीतच अजिंक्य 10 महिन्यापूर्वी लग्न झालेल्या आणि नुकत्याच आत्महत्या केलेल्या गौरी पालवे गर्जे यांच्या आत्महत्या प्रकरणी आता ही एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे। रागसुधा आर हे पोलीस उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली ही 7 अधिकाऱ्यांची टीम जी आहे ती संपूर्ण प्रकरणाचा तपास करणार आहेत। विशेष करून पंकजा मुंडे ज्या मंत्री आहेत त्यांचे पीए असलेले अनंत गर्जेंवरती गंभीर आरोप आहेत की त्यांनी हत्या केलेली आहे असा आरोप मृत या विवाहितेच्या घरच्यांनी केलेला होता आणि म्हणूनच या प्रकरणाचा उच्चस्तरीय तपास करावा अशी मागणी सातत्याने केली जात होती। आज अंजली दमानिया यांनी देखील मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी हे प्रकरण दाबलं जाऊ शकतं असा आरोप सुद्धा विरोधक करत होते। मात्र आता थेट एसआयटी नेमल्यामुळे कुठेतरी या प्रकरणाचा एक उच्चस्तरीय तपास निष्पक्षपणे होईल अशी चर्चा व्यक्त केली जाते। अजिंक्य, ठीक आहे चेतन, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।